मराठा आरक्षणाची सुरुवात तर चांगली झाली, पण शेवट गोड होईल का असा प्रश्न आता खरं तर निर्माण झालेला आहे। कारण सरसकट आरक्षणाचा प्रश्न अजून अनुत्तरित आहे। त्यावर मार्ग कसा काढणार असा मुद्दा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी उपस्थित केलाय। पाहुयात त्या संदर्भातला रिपोर्ट। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी। मराठा आरक्षणाच्या लढाईत शनिवारचा दिवस महत्त्वाचा ठरला। मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाचा अध्यादेश मनोज जरांगे पाटील यांच्याकडे सुपूर्द केला। मात्र मनोज जरांगे पाटलांनी सरसकट मराठा आरक्षणाची मागणी केली। त्या मागणीवर अध्यादेशात काहीही भाष्य करण्यात आलेलं नाही। त्यामुळे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी याकडे लक्ष वेधलं। मराठा आरक्षण उपसमितीचे माजी अध्यक्ष राहिलेल्या अशोक चव्हाणांनी हा विषय स्वागतार्ह असल्याची प्रतिक्रिया दिली। परंतु इतरांचाही प्रश्न हा ज्यांच्याकडे कोणते प्रमाणपत्र नाही किंवा काही नाहीये त्यांचं नेमकं हा मार्ग कसा काढायचा त्यावर लक्ष सरकारला लवकर केलं पाहिजे, जेणेकरून सुरुवात चांगली आहे, शेवटी गोड व्हावा। अशोक चव्हाणांनी राज्य सरकारच्या निर्णयावर शेवट गोड व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली। मात्र सरसकट आरक्षणाचा मुख्य मुद्दा दुर्लक्ष करण्याजोगा नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं। यावर शिवसेनेनं काय प्रतिक्रिया दिली ते आता पाहूया। अशोक चव्हाण साहेब सुद्धा मुख्यमंत्री होते, या समितीवर ते काम करत होते, त्यांना माहिती आहे की किती कठीण विषय होता, परंतु त्यांनी सुद्धा पॉझिटिव्ह जे प्रतिक्रिया दिलेले, नक्कीच त्याचा शेवट सुद्धा गोड होणार आहे। सुरुवात तर गोड झालेली आहे। मनोज जरांगे आणि संपूर्ण मराठा समाजाने एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेल्या भूमिकेवर विश्वास ठेवलेला आहे, त्या दृष्टीने त्यांनी पावलं टाकलेली आहेत। मराठा आरक्षणाच्या लढाईत 27 जानेवारी हा दिवस कायम स्मरणात राहणारा ठरणार आहे। पण सरसकट आरक्षणाच्या मुद्द्यावर कसा तोडगा काढणार हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।